मैत्रिणींनो, मी कल्पना. आज मी बनवलेला आहे उन्हाळा स्पेशल जेवणाचा बेत. त्याच्यामध्ये आहे झुणका भाकर, कांदा, तळलेली हिरवी मिरची आहे आणि आपण पाहिजे तर त्याच्यामध्ये सोबत वांग्याचं भरीतही बनवू शकतो. पण मी एवढ्याच वस्तू केलेल्या आहे शॉर्टकट. त्यासाठी मी इथे शिमला मिरची, पत्तागोबी आणि कांदा कापून घेतलेला आहे, टमाटर लाल. आणि इथे आता मी एका कढईमध्ये जिरं टाकलेलं आहे फोडणीसाठी. थोडा ओवा पण टाका, झुणक्याची चव चांगली येते. आणि कांदा टाका. आता कांदा चांगला परतून घ्या आणि कांद्यामध्ये शिमला मिरची, पत्तागोबी हे बघा आणि थोडासा ओवा, चवीपुरता अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. समोर सगळ्या गोष्टी कांद्यामध्येच टाकायच्या आहे आणि थोडी कस्तुरी मेथी पण वापरलेली आहे, त्याच्यामुळे चव चांगली येते. नाहीतर तुमच्याकडे ओली हिरवी मेथी असेल ती पण टाकू शकता. आता याने काय होईल, मस्त होईल. आता सगळ्याच वस्तू टाकून द्यायच्या आहे. ओले हिरवे वाटाणे होते ते पण टाकलेले आहे मी. उन्हाळ्यामध्ये वेगळं काही खायची इच्छा होते, रोज रोज भाजी पोळी खाऊन बोर होते. तर म्हणून मी हा झुणका भाकरीचा जेवणाचा बेत तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर आणि मस्त वाटते वेगळं काहीतरी, रोज रोज त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो. तर हा वेगळ्या प्रकारचा झुणका थोडा मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर हे बघा, इथे कस्तुरी मेथी दाखवलेली आहे, मी टाकते. हे बघा, ही कुठल्याही गोष्टीमध्ये टाका, याची चव वेगळीच राहते आणि भाजीला खूप छान चव येते. मेथी पुष्कळशा गोष्टीमध्ये मला आवडते. आणि तिखट, मीठ, हळद, अद्रक लसूणची पेस्ट टाका आणि ओवा पण टाकायचा आहे. ओव्याने पण चव चांगली येते. पाहिजे असेल कुणाला आवडत असेल तर सोप टाका, सोपनी पण छान चव येते. मी टाकते, तुम्ही आवडीप्रमाणे करा. आता सगळं शिजू द्या आणि एक झाकून द्या आणि 5 मिनिट चांगलं मंद आचेवरती वाफ आल्यानंतर भाज्या शिजून जातात, मुरून जातात. टमाटर पण आधीच टाकून द्यायचे आहे आणि सगळं टाकूनच झाकण झाकायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर ते शिजलं, त्याला पाणी सुटलं थोडंसं की मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन. आणि या पद्धतीने केला, जर माझ्या पद्धतीने तुम्ही जर झुणका केला तर मस्त टेस्टी होतो. आता ह्या भाज्या सगळ्या इथे तयार झालेल्या आहे शिजून. तर आता या शिजलेल्या भाज्यामध्ये मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, चण्याचं पीठ आहे. हे बघा, झुणका फक्त चण्याच्या पिठाचाच चांगला वाटतो म्हणा. बाकी मी सगळ्या डाळी, कुठली डाळ असो, डाळी बारीक करून त्याचा पण झुणका बनवते. तो वाफवून घेते त्या किंवा बारीक करून त्याचा पण झुणका छान होतो. आता बेसन टाकलेलं आहे चणा डाळीचं आणि ते बेसन याच्यामध्ये थोडंसं भाजून घ्या, चांगलं परतून घ्या आणि मग मंद आचेवरती याला शिजू द्या. थोडंसं पाणी टाका, जास्त नका टाकू, कारण खाली झुणका बुडायला लागतो. थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्याच्यामुळे शिजून नरम होतो, पोटाला कच्चा जाणवत नाही. चण्याचं बेसन थोडं जड राहते, त्याच्यामुळे कसं खोरल्यानंतर थोडा मंद आचेवरती शिजला की पाणी टाकून द्यायचं, बेसन छान फुलून येते. हे बघा, आणि कच्चा पण नाही वाटत. आता समोर भाकरी पण केलेल्या आहे आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या आहेत, कांदा आहेत, शिवाय लिंबू घ्या, जेवणामध्ये मस्त वाटते. हा उन्हाळी स्पेशल जेवणाचा बेत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा. आता इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता ते पीठ आपल्याला त्याच्यामध्ये, हे बघा, भाकरीचं पीठ कधी पण गरम कोमट पाण्याने भिजवा आणि गरम पाण्याने भिजवलं तरी चालते, कच्चं वाटत नाही. थंड्या पाण्याने थोडं कच्चं वाटते, भाकरी जमते, पण गरम पाण्याचं कसं ते पीठ शिजून जाते. गरम पाणी टाकल्यामुळे तिथेच नरम पडते, सॉफ्ट. आता पाहिजे असेल तर ताटावरती पण एक गोळा घ्या भिजवलेल्या पिठाचा आणि त्याच्यावरती भरपूर मस्त ज्वारीचं पीठ टाका आणि हाताने हळूहळू प्रेस करा. आपोआप तुमची भाकरी छान मस्त मोठी होत जाते. किंवा इकडे पोळीपाट घेतला आहे मी पोळ्या लाटायचा, तर ताटावरती सरकते, कुणाला नाही जमत तर मग पोळपाट किंवा लाकडाचा पोळपाट किंवा पसायचा पाट, कुठली लाकडी अशी पाटी घ्यायची आणि त्याच्यावरती, कारण आपल्या गॅसच्या ओट्याच्या कडाप्यावर तिथे पण भाकरी लवकर सरकत नाही. हे तिथे जेवढं लवकर लाकडी याच्यावरती होते ना पाटीवरती, तेवढं याच्यावरती नाही होत. तर मी हे बघा, आणि आता ही भाकरी तव्यावर शिकलेली आहे. पुन्हा मी इथे समोर पोळपाटावर तुम्हाला भाकरी करून टाकते. आणि भाकरी कोणती तव्यावर टाकताना आधी सुरुवातीला वरून पाणी लावून घ्या पोळपाटावर. हे बघा, मी थापलेली आहे, हातानेच मस्त जमते आणि काही तेलबिल लावायची गरज नाही. मी कुठेतरी जेवण करायला गेली होती, तिथे मी पाहिलं मोठ्या भाकरी. मी म्हटलं एवढ्या भाकरी एवढ्या कशा करत असेल. मी तिथे पाहिलं त्यांनी मोठा पाट घेतला होता लाकडी आणि त्याच्यावरती अशा भाकरी मोठ्या छान त्यांनी भाकरी केल्या. मी म्हटलं जवळ जाऊन पाहिलं कसं करता, हे पीठ आहे म्हणे कोरडंवरून. तर तेव्हापासून मी आधी पण करायची म्हणा, पण मोठ्या भाकरी मला नव्हत्या जमत. तर मी मग आता या पद्धतीने भाकरी तव्यावर टाकली ना
की एका बाजूने पाणी लावून घ्यायचं. आधी तव्यावर पाणी थोडंसं टाकायचं आणि भाकरी टाकायची, ते खालच्या बाजूला लागून जाते. आणि नंतर मग मी भाकरीला वरून पण पाणी लावते, त्याने चोळून केलेल्या पिठासारखी भाकर होते, मस्त नरम सॉफ्ट होते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ फुल वॉच, लाईक, कॉमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू.